नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरामध्ये जर केशरी, पिवळे किंवा पांढरे यापैकी एक जर रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आली आहे। कारण आता महाराष्ट्रातील पिवळे, केशरी व पांढरे रेशन कार्ड धारकांसाठी सुरू झाले आहेत 5 जबरदस्त योजना। आता रेशन कार्ड धारकांना मिळणार 20,000 रुपये। मग बघा या 5च्या 5 योजनांचा लाभ तुम्हाला कसा घ्यायचा आहे, लक्ष देऊन बघा। तुम्हाला 5 योजना सविस्तरपणे सांगणार आहे, ज्याच्या मार्फत तुम्हाला पैसे मिळणार आहेत। काही जे योजना आहेत त्या मार्फत तुम्हाला वस्तू मिळणार आहेत। बघा आता कोणत्या योजनांमधून तुम्हाला काय काय मिळणार आहे। बघा आता ज्या या योजना आहेत त्या 5 योजना आहेत, त्यामधील एक योजना अशी आहे की तुम्हाला मोफत गॅस मिळवून देते। तर दुसरी योजना अशी आहे की ती महिन्याला 10,000 ते 20,000 रुपये तुम्हाला देऊ शकते। तर तिसरी योजना इतकी जबरदस्त आहे की तुम्हाला घर बांधण्यासाठी पैसे देते। तर चौथी योजना तुमच्या घरातल्या महिलेला स्वावलंबी बनण्यासाठी काही वस्तू आहेत त्या वस्तू प्रदान करते, पण तुम्हाला काही माहीतच नाही, कारण तुम्ही रेशन कार्डच्या बाबतीत इतकी सविस्तर माहिती ऐकलेलीच नाही। तर अजून एक योजना आहे, त्यामार्फत तुम्हाला निराधार रेशन कार्ड धारकाला महिन्याच्या महिन्याला पैसे देते, म्हणजेच पेन्शन देते। मग तुम्हाला याबद्दल माहितीच नसेल। बघा आता सर्वात महत्त्वाची जी योजना आहे ती तुम्हाला सांगत आहे। 5 योजनेमार्फत तुम्हाला लाभ कसा घ्यायचा सविस्तरपणे सांगतो, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बघा आता 5 पैकी 2 ते 3 योजना ज्या आहेत त्या जुन्या आहेत। बघा आता 2 ते 3 योजना जुन्या आहेत आणि 2 योजना नवीन आहेत। पण योजना जुन्या असूनही भरपूर लोकांना माहीत नसल्यामुळे आता काही खेडेपाड्यातली लोक असतात ती यूट्यूबच्या माध्यमातून जे मोबाईल बघतात त्यांना योजना फक्त ऐकतात, पण त्यांना माहीत नाही। मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो, लक्ष देऊन बघा। बघा आता माहीत नसल्यामुळे त्या ठिकाणी असा कोणी फायदा त्या ठिकाणी घेत नाही। त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला समजून सांगणार आहोत की कोणत्या 5 योजना आहेत। बघा आता तुम्हाला या 5 योजनांचा लाभ कसा घ्यायचा आहे। बघा या योजनेसाठी काय कागदपत्रे लागणार आहेत। बघा आता सरकारने यासाठी अटी शर्ती काय तर ठेवल्या आहेत। कारण का माहिती आहे का, सगळ्यांना जर योजना हे द्यायच्या म्हणलं तर सरकारला सुद्धा परवडणार नाही। त्यामुळे सरकारने अटी शर्ती काय ठेवल्या आहेत, कागदपत्र काय लागणार आहेत, त्याचा फॉर्म कसा भरायचा, यासाठी तुम्हाला अटी शर्ती कोणकोणत्या आहेत पूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। त्यामुळे या 5 योजनांचा लाभ घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्हाला 5 योजनांमधून काही योजना आहेत त्यामधून पैसे मिळणार आहेत, काही ज्या योजना आहेत त्यामधून तुम्हाला वस्तू मिळणार आहेत, मोफत गॅस मिळणार आहे, काही योजना आहेत त्यामध्ये तुम्हाला पेन्शन महिन्याच्या महिन्याला पैसे मिळणार आहेत। बघा मग या योजनांचा लाभ कसा घ्यायचा। राज्यातील पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी 5 नव्या योजना सुरू केल्या आहेत। या योजनांचा लाभ घेण्यासाठी काय काय करावे लागणार आहे, सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला सूचना सांगतो, ऐका। या ज्या 5 योजना आहेत त्या पिवळ्या, केशरी आणि पांढऱ्या, म्हणजे पिवळे, केशरी आणि पांढरे हे जर रेशन कार्ड असेल त्या रेशन कार्ड धारकांसाठीच्या योजना आहेत बरं का। तुम्ही जर रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तरच या योजनांचा तुम्हाला लाभ मिळणार आहे, तरच तुम्ही व्हिडिओ बघू शकता। बघा आता तुम्हाला लाखोंचा फायदा होणार आहे, कारण तुम्हाला पैसे मिळणार आहेत। तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत तेही सांगतो। बघा या 5 योजनांचा लाभ तुम्हाला कसा घ्यायचा आहे, कारण इतक्या योजनांची माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही। तुम्हाला या योजनांची माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही, मी तुम्हाला सविस्तर सांगतो। बघा फक्त आता बघा पहिली जी योजना आहे ती म्हणजे शिलाई मशीन योजना। बघा शिलाई मशीन योजनामध्ये आपल्याला काय काय भेटणार आहे। आता या योजनेमध्ये कागदपत्र काय काय लागणार आहेत तर बघूया। बघा आता महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना घर बसल्या स्वतःचा एखादा उद्योग सुरू करता यावा या उद्देशाने ही शिलाई मशीन योजना काढलेली आहे। बघा केशरी, पिवळे आणि पांढरे या रेशन कार्ड धारकांना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। बघा आता तुमच्या बायको असेल, तुमच्या घरातील जो कोणी महिला असेल त्या महिलांसाठी तुम्हाला आता ही शिलाई मशीन मिळणार आहे। कोणत्या योजनेअंतर्गत मिळणार आहे, तुम्हाला काय मिळणार आहे, कागदपत्रे कसे भरणार आहेत, बघा तुम्हाला सांगणार आहे। ही जी पहिली योजना आहे, आता पुढचे जे तुम्हाला 4 योजना सांगणार आहे त्याच्यामार्फत तुम्हाला पैसे मिळणार आहेत, वस्तू मिळणार आहेत। कसं मिळवायचं काही सविस्तरपणे सांगतो, बघा व्हिडिओमध्ये। बघा आता या योजनेअंतर्गत गरीब महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले आहे। बघा ही योजना जुनी आहे, परंतु काही महिलांना माहीतच नाही की फॉर्म कसा भरायचा, कारण फॉर्म भरल्याशिवाय तर तुम्हाला ही शिलाई मशीन येणार नाही। मग तुम्हाला कसं मिळवायचा हा लाभ, बघा आता म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, शिलाई मशीन योजनेचे फॉर्म तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे। बघा आता काय करायचं, तुम्हाला ही शिलाई मशीन जी आहे याचा तुम्हाला जो फॉर्म भरायचा आहे तो नेट कॅफेमध्ये जाऊन ऑनलाईन भरायचा आहे। तुम्हाला कसं भरायचं ते पण सांगतो। बघा अजून पुढील 4 योजना आहेत, फक्त तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। तुम्हाला 4 पुढच्या योजना आहेत त्या समजावून सांगणार आहे। बघा आता भरायचं तुम्हाला कागदपत्र पुढे मी सांगणार आहे। आणि आता तुमची पुढची जी अशी चमत्कारिक योजना आहे त्याच्यामध्ये गॅस तुम्हाला मिळणार आहे। बघा आता पुढची जी योजना आहे त्यामध्ये तुम्हाला मोफत गॅस मिळणार आहे।
तुम्हाला याचा अर्ज कसं करायचा, पहिली तुम्हाला गॅस कसा मिळणार तेही सांगतो, लक्ष देऊन बघा. कारण प्रत्येक जण सांगतो फक्त गॅस मिळणार आहे सांगतो, अर्ज कसं करायचं ते सांगतच नाही. मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो. पुढच्या योजना महत्त्वाच्या आहेत, ज्याच्या मार्फत तुम्हाला पेन्शन कशी मिळवायची, तुम्हाला त्याचा अजून वस्तू मिळणार आहेत, काय काय मिळणार आहे तुम्हाला सविस्तरपणे सांगतो. फक्त व्हिडिओ पूर्ण बघा. बघा आता शिलाई मशीन योजना आहे ती ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे याची माहिती सांगतो. परंतु यासाठी काही अटी आहेत बरं का. सरकारनं काय केले, यासाठी काय अटी शर्ती ठेवलेत. जर तुम्हाला असंच द्यायचं म्हटलं तर प्रत्येक महिलांना ते सरकारला सुद्धा परवडणार नाही. त्यामुळे सरकारनं यावर काय अटी शर्ती ठेवल्या आहेत बघा. या शिलाई मशीनसाठी पात्र ठरण्यासाठी आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे आता याच्या मदतीची मर्यादा म्हणजे उत्पन्नाची तुम्हाला अट घालण्यात आली आहे. बघा आता तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल तरच याचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. बघा आता प्रत्येकाच्या घरात 2.5 लाखापेक्षा जर तुमचं उत्पन्न कमी असेल, उत्पन्नाचा तुम्हाला त्या ठिकाणी दाखला द्यावा लागणार आहे. त्या दाखल्यामध्ये तुमच्या 2.5 लाखापेक्षा उत्पन्न तुमचं कमी पाहिजे. जर 2.5 लाखापेक्षा जास्त जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही. म्हणजे सरासरी 2.5 लाखपेक्षा तुमचे उत्पन्न कमी असेल आणि तुमच्याकडे पिवळे आणि केशरी किंवा पांढरे हे रेशन कार्ड असेल तर तुम्ही या योजनेसाठी नक्कीच पात्र ठरणार आहात. जर तुमच्यापैकी या 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसावे आणि तुमच्याकडे हे तिन्हीपैकी एक रेशन कार्ड असावे तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार आहात. आता सगळ्यात जबरदस्त योजना आहे बघा. आता पुढची योजना आहे ती म्हणजे मोफत गॅस देण्याची योजना, ज्याच्याविषयी माहिती तुम्हाला पुढे सांगणार आहे बघा. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. व्हिडिओ लक्षपूर्वक तुम्ही बघायचा आहे. पण त्याच्यामध्ये आता पात्रता अशी ठेवण्यात आली आहे बघा. पात्रता काय ठेवलेली आहे, मोफत गॅस तर तुम्हाला मिळणार आहे, पण पात्रता काय बघा. बघा पुढच्या योजना ज्या महत्त्वाच्या आहेत, व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. व्हिडिओ जरा मोठा होत असला तरी तुम्हाला या योजना महत्त्वाच्या आहेत, कारण समजून घ्या याच्या मार्फत तुम्हाला लाभ चांगला मिळणार आहे. बघा आता ज्यामुळे भरपूर लोक त्या ठिकाणी आता पात्र होणार नाही आहेत. बघा मोफत गॅस जे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला जास्त लोक आहेत ते पात्र होणार नाहीत. या शिलाई मशीनचा अर्ज कुठं मिळतो आणि तो पुढे सांगतो. तुम्हाला शिलाई मशीन जे आहे त्याचा अर्ज कुठे मिळतो ते पण सांगतो. तत्पूर्वी तिसरी जी योजना आहे, आता ही 2 योजना सोडून तिसरी जी योजना आहे ते देखील खूप जुनी आहे, म्हणजे घरकुल योजना. आता तुम्हाला माहित नसेल घरकुल योजना, रेशन कार्डावर तुम्हाला घरकुल योजना म्हणजे घर मंजूर होतं. कसं मंजूर होतं ते पण सांगतो बघा. राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब आणि कुटुंबाला आधार देणे हे सरकारचे काम आहे. त्यामुळे सरकारने घरकुल योजना सुरू केली आहे. तर कोण कोण यासाठी पात्र ठरणार आहे ते पण बघा. कारण तुम्हाला सरकार काही अटीमध्ये काही मर्यादा असतात, काही अटी असतात, काही शर्ती असतात, त्यामार्फत तुम्हाला हे घरकुल देणार आहे. मग घरकुल कसं मिळणार आहे ते पण बघा. एक लक्षात घ्या, या घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे रेशन कार्ड असायला हवे. तुमच्यासाठी आता बघा रेशन कार्ड कुठलं पाहिजे तुम्हाला, पिवळे किंवा केशरी कार्ड असेल, रेशन कार्ड असेल किंवा पांढरे, हे रेशन कार्ड ह्या तिन्हीपैकी एक तर रेशन कार्ड तुम्हाला पाहिजे तरच तुम्हाला या गोष्टीचा लाभ मिळणार आहे. आणि त्यासाठी अजून एक अट आहे ती म्हणजे तुमचं जे उत्पन्न आहे ते तुमचं वार्षिक उत्पन्न तुमचं 2.5 लाखापेक्षा कमी असले पाहिजे. म्हणजे तुम्हाला आता उत्पन्नाचा दाखला यासाठी काढण्याची गरज नाही बघा. यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढण्याची गरज नाही. फक्त तुमचं रेशन कार्ड म्हणजे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे ते तुम्हाला उत्पन्नाचा दाखला तिथे धरला जाईल. पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असला तर तुमचा उत्पन्नाचा दाखला धरला जाईल, असं यासाठी अट आहे. बघा आता घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे उत्पन्न सांगितल्याप्रमाणे 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर स्वतः कार्डवरती तुमचं नाव असं म्हणजे तुमचं नाव त्यावरती असते ना, असं त्यांचं म्हणणं आहे की एका कुटुंबात जसे शिलाई मशीन एकच दिली जाते, ही शिलाई मशीन जी आहे ती एक दिली जाते. आणि त्यामुळे मोठी फॅमिली असेल, समजा तुमची मोठी जरी फॅमिली असेल, 2 भाऊ 2 बायका त्यांची विवाहित मुले असा जरी उल्लेख असला बघा, उल्लेख जरी नसला तर माणसाची जरी मोठी फॅमिली असली म्हणजे त्यामध्ये काही जर उल्लेख जरी नसला आणि माणसाची फॅमिली जर मोठी असली आणि एका रेशन कार्डावर असेल, सर्वच्या सर्व एका रेशन कार्डावर असेल तर तुम्हाला रेशन कार्डाने एक घरकुल त्यामध्ये मंजूर करण्यात येणार आहे. बघा तुम्हाला आता या रेशन कार्डाच्या माध्यमातून 2.5 लाखापेक्षा जर तुमचं उत्पन्न कमी असेल तर तुम्हाला आता काय सांगितलंय की एक तुम्हाला शिलाई मशीन आणि त्याच्या मार्फत तुम्हाला घरकुल मंजूर होणार आहे. मग याचा लाभ कसा घ्यायचा ते बघा. आता जी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला तिसरी योजना सांगणार आहे, ती तिसरी योजना सध्या चर्चेत आहे. या नवीन योजनेची ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. बघा तुम्हाला माहित पण असेल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, लाडकी बहीण योजनेची ही ती अंमलबजावणी झाली तर त्याला संलग्न अशी योजना आहे. पुढच्या वर्षी डाऊट भरपूर आहेत. जसं तुम्हाला माहित असेल की 3 सिलेंडर म्हणजे 3 गॅस सिलेंडर एका वर्षामध्ये मोफत मिळणार आहेत.
पण कोणाकोणाला मिळणार आहेत यामध्ये सुद्धा प्रमुख 3 अटी आहेत। मागच्या ज्या 2 योजना झाल्या त्याचं सुद्धा फॉर्म कसं भरायचं ते सांगतो। आता ही तिसरी योजना आहे ती म्हणजे तुम्हाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे। बघा आता त्या ठिकाणी 99% लोकांना त्या ठिकाणी माहित नाही, कारण की आता महिलांना गॅस वापरणे आता खिशाला परवडत नाही। त्यामुळे आता आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणारे कुटुंबाला अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून 3 गॅस सिलेंडर आता मोफत मिळणार आहेत। आता होतं असं की गॅसचे दर झाले, तुम्हाला पण माहिती आहे गॅस खूप वाढलेला आहे। बघा 800 रुपये 900 रुपये 1000 रुपयेपर्यंत गॅस मागला आहे, त्यामुळे गॅस वापरणे अशक्य होऊ लागलाय। त्यामुळे प्रत्येक गरीब जे कुटुंब असतात म्हणजे रेशन कार्ड धारक म्हणजे एकदम अत्यंत गरिबीतलं कुटुंब असतं, त्यांना हे गॅस जे काय असेल ते आता परवडणे झालाय। त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतलाय। बघा आता त्यामुळे सरकारने गरीब आणि गरजू कुटुंबाला मोफत गॅस सिलेंडर देण्याची अन्नपूर्णा योजना सुरू केली। मग आता याचे फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा याचं परिपत्रक GR देखील आलेलं आहे। तुम्हाला आता हे नक्की मिळणार आहे बरं का, GR देखील याचा आलेला आहे। त्याच्यामध्ये एक मोठी अडचण अशी आहे की एक मोठा प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर असावे लागतात। गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर असावे लागतात अशी तर अट आहे। बघा अजून काय काय अट आहेत बघा, पुरुषाच्या नावावर गॅस कनेक्शन असेल त्याला तुम्ही पात्र असाल। त्यामध्ये आता दुसरी एक अट अशी आहे, समजा तुमच्यात आता पुरुषाच्या नावावर तुमच्या जर आता महिलेच्या नावावर जे काय असेल ते तुमचं अट आहे की महिलेच्या नावावर गॅस असावं लागेल असं अट आहे। बघा आता पुरुषाच्या नावावर गॅस कनेक्शन असेल, आता तुम्ही त्यासाठी पात्र असाल, त्यामध्ये आता दुसरी अट आहे म्हणजे ती गॅस मिळण्यासाठी तुम्हाला दुसरी पण अट घातली आहे। ती काय बघा, म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी महिला पात्र असणं आवश्यक आहे। लाडक्या बहिणीसाठी पात्र असणाऱ्यांना ज्या महिला आहेत त्यांनाच हे लाभ मिळणार आहे। लक्षात ठेवा ही जो लाभ आहे तिसऱ्या योजनेचा लाभ तो तुम्हाला लाडक्या बहिणीचे पात्र असणाऱ्या महिलाच मिळणार आहे असं सांगितलंय। आता सगळ्यात महत्त्वाची पुढची योजना आहे ती म्हणजे PM विश्वकर्मा योजना 2024। PM विश्वकर्मा योजना ही नागरिकांसाठी एक अतिशय कल्याणकारी योजना आहे। ही योजना 17 सप्टेंबर 2023 रोजी सुरू केली आहे। या योजनेतून रेशन कार्ड धारकांना 1 लाख ते 2 लाख पर्यंत अत्यंत कमी व्याजदरात सुलभ कर्ज मिळतं। आता बघा शेतकरी असतात त्यांना कमी व्याजदरामध्ये पैसे पाहिजे असतात, काही लोक जे असतात काय एकदम गरीब असतात तर रेशन कार्डच्या माध्यमातून कर्ज त्यांना पाहिजे असतं, काही सावकारकी करून लोक जास्त 10% 20% महिन्याला कर्ज आकारतात। त्यासाठी सरकारच्या लक्षात आलंय की बाबा कुठली तरी योजना सुरू करूया ज्याच्यामार्फत शेतकरी गरीब कुटुंबांना याचे पैसे देता येईल। त्यासाठी तुम्हाला अट ठेवले पिवळे केशरी आणि पांढरे हे रेशन कार्ड तुम्ही घेऊन जायचं आणि PM तुम्हाला जे काय असेल ती विश्वकर्मा योजना 2024 या ठिकाणी तुम्हाला कर्ज जर पाहिजे असेल तर तुम्ही अर्ज भरायचा आहे। बघा आता तुम्हाला यामध्ये 1 लाख ते 2 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे। म्हणजे तुम्हाला पांढरे जर रेशन कार्ड असेल तर तुम्हाला 2 लाख रुपयापर्यंत याचा लाभ मिळू शकतो। जर तुमचं केशरी आणि पिवळे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला 1 लाख रुपयापर्यंत कमी व्याजदरामध्ये तुम्हाला लाभ मिळणार आहे। बघा आता तसेच यामध्ये पंतप्रधान पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी बघा ही जी योजना आहे ती महत्त्वाची आहे। शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्यांना सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी सरकारने योजना सुरू केली आहे। यामध्ये कामगार कार्ड योजना 2024 म्हणजे कामगार योजनेसाठी सहजतेने अर्ज करता यावा आणि भविष्यात पेन्शन मिळावी यासाठी शासनाने श्रमिक कार्ड योजना सुरू केली आहे। 60 वर्ष पूर्ण झाल्यास तुम्हाला सरकारकडून यामध्ये पेन्शन मिळणार आहे। मित्रांनो या सर्वांचे अर्ज भरण्यासाठी तुम्हाला एक सोपा उपाय सांगतो। या सर्वांचे तुम्हाला जर अर्ज भरायचा असेल आणि यामधून तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला एक सोपा उपाय सांगतो। तुम्ही जवळचे जी नेट कॅफे असते, तुम्ही ज्या ठिकाणी आधी PM किसान योजना असेल लाडकी बहीण असेल त्या ठिकाणी तुम्ही जाऊन फॉर्म भरलाय, त्या ठिकाणी आम्ही सांगितले या सर्व योजनांची माहिती तिथं विचारायचं आहे। त्या ठिकाणी आम्हाला फॉर्म भरायचा असं विचारायचं आहे, तुम्ही त्या ठिकाणी या सर्व योजनांचा लाभ घेऊ शकता। म्हणजे काय करायचं तुम्हाला की त्या ठिकाणी जाऊन त्यांना विचारायचं की आम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे। ते सांगतात इथं फॉर्म भरा, कारण ते फॉर्म भरण्यासाठी तयार असतात। कारण तुम्ही फॉर्म तिथं भरला तर तुम्हाला या सर्व योजनांचा लाभ मिळतो। मित्रांनो अशाच प्रकारच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद मित्रांनो।